प्रार्थना घेऊ का? हो, प्रार्थना घेऊन सुरू करा. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. 7व्या अध्यायात ज्ञान आणि विज्ञानाचे वर्णन केले गेले आहे. भगवंत या संपूर्ण जगाचे महाकारण आहेत असे दृढतापूर्वक मानणे म्हणजे ज्ञान आहे. तसेच भगवंताशिवाय काहीही नाही असा अनुभव होणे विज्ञान आहे. ज्ञान आणि विज्ञानाने परमात्म्याशी नित्ययोगाचा अनुभव होत असतो. अर्थात मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझे आहेत या परमप्रेमरूपी नित्य संबंधाची जागृती होते. म्हणून या 7व्या अध्यायाचे नाव ज्ञान विज्ञान योग असे ठेवले आहे. 7व्या अध्यायाच्या पहिल्या 2 श्लोकात भगवंतांनी ज्ञान आणि विज्ञानाची व्याप्ती सांगितली. भगवत तत्वज्ञान दुर्लभ कसे आहे हे 3ऱ्या श्लोकात उलगडले. भगवंताच्या सगुण स्वरूपाला जाणण्याचा उपाय 4थ्या आणि 5व्या श्लोकात सांगितलेला आहे. त्याच वेळी परा आणि अपरा प्रकृतीची व्याप्ती ही स्पष्ट केलेली आहे. जगताच्या उत्पत्ती स्थिती आणि प्रत्ययाचा करता भगवंतच आहे हे भगवंतांनी 6व्या श्लोकात सांगितले आहे. संपूर्ण विश्व भगवंतातच आहे हे 7 ते 11 या श्लोकामध्ये विशद केलेले आहे. भगवंतातून सर्व निर्माण होतात त्यामुळे भगवंतच सर्व स्वरूप आहेत. तथापि भगवंत मात्र कशातच नाही हे 12व्या श्लोकात सांगितले आहे. मायेमुळे भगवंताला जाणता येत नाही हे 13व्या श्लोकात सांगून झाल्यानंतर भगवंताला शरण गेल्यानंतरच मायेला पार करता येते असे 14व्या श्लोकात सांगून झाले. असे असूनही दृष्ट मात्र भगवंताचा आश्रय करत नाहीत हे 15व्या श्लोकात उलगडले. या उलट आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी हे भगवत भक्तांचे 4 प्रकार 16व्या श्लोकात सांगून सर्वच भक्त आपल्याला आवडत असले तरी ज्ञानी भक्त हा विशेष आवडतो हे भगवंतांनी पुढील 2 श्लोकात स्पष्ट केले. ज्ञानी भक्तांची अत्यंत दुर्लभता वासुदेव सर्वम या वचनातून 19व्या श्लोकात स्पष्ट केली आहे. परमात्म्याला भजणे आणि सामान्य देवतांना सकाम भक्तीने भजणे यातील भेद 20 ते 23 अशा 4 श्लोकातून भगवंतांनी स्पष्ट केला. अन्य देवतांना सोडून केवळ सर्वेश्वराचेच भजन जनसामान्य का करत नाहीत हे स्पष्ट करताना 24व्या श्लोकात अल्पबुद्धीजन आणि अव्यक्तालाच व्यक्त मानतात असे हे उलगडून दाखवले. भगवंताच्या नित्य आणि सर्वज्ञ स्वरूपाला मूळ व्यक्ती कशी जाणत नाही हे 25 ते 27 या 3 श्लोकात व्यक्त करून भगवंताच्या दृष्ट स्वरूपाला कोण बसतात आणि भगवंताच्या पूर्ण स्वरूपाला कोण जाणतात हे देखील भगवंतांनी 28 आणि 29 या श्लोकात सांगितले. आणि भगवंताच्या पूर्ण स्वरूपाला जाणल्यावर मृत्यूकाली भगवंताची प्राप्ती कशी होते आणि त्याचा उपाय कोणता हे भगवंताने शेवटच्या म्हणजे 30व्या श्लोकात स्पष्ट केले. तात्पर्य भगवंतांनी ज्ञान विज्ञानाचा संपूर्ण पटच 7व्या अध्यायात भक्तांसाठी उलगडला. प्रपंच वा दृश्य सृष्टी खरी मानणे अशी जी बुद्धी त्यालाच अज्ञान म्हणायचे. संपूर्ण प्रपंचाची वा सृष्टीची माहिती म्हणजे विज्ञान होय आणि या सृष्टीचे जो कारण परमात्मा त्याचा आत्मसाक्षात्कार म्हणजे ज्ञान किंवा आत्मज्ञान होय. अज्ञान, विज्ञान आणि ज्ञान अशा 3 संज्ञांचे यथार्थ स्वरूप या अध्यायाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचे आहे. म्हणजे पहिल्या श्लोकापासून ते शेवटच्या श्लोकामध्ये काय काय सांगितलं हे एका ओळीत थोडं लिहून काढलं होतं. हॅलो हॅलो ऐकू येत आहे का ताई? होत आहे, हो हो. छान लिहिलं हा तुला. हा छान हा नाही लिहिलं काय तुला. केलं म्हणजे आपण श्लोक वाचतो ना व हं. परिशिष्ट भावामध्ये किंवा वर असतं ना त्याच्या श्लोक सुरुवात व्हायच्या आधी
हो हे असं असं एका ह्या श्लोकात आता ते येतं ना, पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी हे असं असं अर्जुनाला स्पष्ट केलेलं आहे. मग बरोबर. त्याचा आधार घेऊन 1 ते 30 श्लोकांमध्ये या अध्यायात काय आलं आहे ह्याचं थोडक्यात काढलं होतं. नाही, छान सांगितलं ते. हा हा हा. मी थोडस वाचते, पण माझा आवाज येतोय का सर्वांपर्यंत मला पण माहित नाही आहे, कारण येतोय, मला तर येतोय क्लिअर. येतोय ना, काही अडथळा तर नाही ना? नाही, मला काहीच नाही डिस्टर्ब, म्हणजे आवाज कटत नाही वगैरे ठीक काहीच आहे, मग नाही. मी वाचते थोडस बघा. बर. अजून कोणी असेल तर रेडी राहा बरं का. आवाज डिस्टर्बन्स येतोय का ताई? स्वा- येतोय येतोय. येतोय का? मग मी वाचत नाही, तुम्ही वाचा कोणीतरीच. म्हणूनच नाही, म्हणलं, येतोय कारण ना. खूप आवाज आहे माझ्याकडे इकडे. नाही नाही, नाही, डिस्टर्बन्स नाही तुमचा आवाज आहे येतोय. अजिबात. ऐकू चांगलं येतोय? ऐकायला येत आहे. ठीक आहे, ठीक आहे, मग वाचू. आवाज हो. क्लिअर येतोय हा, म्हटलं. जवळ घेते मी तरी. बघा, आवाज येतोय, व्यवस्थित येतोय. भगवद्गीतेचा 7वा अध्याय हा संपूर्ण गीतेतील अत्यंत महत्वाचा अध्याय आहे. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण प्रथमच अर्जुनाला आपल्या समग्र स्वरूपाचे ज्ञान देण्यास प्रारंभ करतात. 6व्या अध्यायापर्यंत साधकाला कर्मयोग, ध्यानयोग आणि मनोनिग्रहाच्या माध्यमातून साधनेसाठी पात्र केले जाते. परंतु 7व्या अध्यायापासून भगवान स्वतःचे स्वरूप, आपल्या शक्ती, माया, भक्तांचे प्रकार आणि भगवत प्राप्तीचे रहस्य सांगू लागतात. परंतु या अध्यायाला ज्ञान विज्ञान असे नाव दिले आहे. म्हणून या अध्यायाला ज्ञान विज्ञान असे नाव दिले आहे. अध्यायाच्या प्रारंभी भगवान अर्जुनाला म्हणतात, मय्यासक्त मना ये पार्थ. या एका वाक्यात संपूर्ण अध्यायाचा बीजभाव दडलेला आहे. भगवान सांगतात की मन माझ्यामध्ये आसक्त करून, माझा आश्रय घेऊन आणि भक्ती योगाचा अवलंब करून तू मला निसंशय आणि समग्रपणे जाणशील. येथे मदाश्रय म्हणजे भगवंताचा पूर्ण आश्रय स्वीकारणे, तर मयासक्त मना म्हणजे मन सर्व विषयापासून काढून भगवंतामध्ये प्रेमपूर्वक स्थिर करणे. भगवंतांना जाणण्याचा हा सर्वात सोपा आणि सर्वोत्तम मार्ग आहे. यानंतर भगवान म्हणतात की ज्ञानम तेहम सविज्ञानमिदम वक्ष्याम्य शेषतः, म्हणजे 7व्या अध्यायातला दुसरा श्लोक. येथे ज्ञान म्हणजे भगवानाच्या स्वरूपाचे तात्विक ज्ञान, तर विज्ञान म्हणजे त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव. केवळ शास्त्र वाचणे किंवा ऐकणे म्हणजे ज्ञान, परंतु सर्वत्र भगवंताचे दर्शन होणे, प्रत्येक वस्तूमध्ये त्याचा अनुभव येणे हे विज्ञान आहे. हे ज्ञान विज्ञान प्राप्त झाल्यावर जाणण्यासारखे दुसरे काहीही शिल्लक राहत नाही. भगवान पुढे आपल्या 2 प्रकृती सांगतात, एक अपरा प्रकृती आणि दुसरी परा प्रकृती. श्लोक क्रमांक 4 आणि 5. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश म्हणजे हे पंचेंद्रिय, काय म्हणतो, पंचतत्व. मन, बुद्धी आणि अहंकार ही अपरा म्हणजे जड प्रकृती आहे, म्हणजे ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट ही जड स्वरूपामध्ये दिसते. तर जीवस्वरूप चेतना ही परा प्रकृती आहे. या दोन्ही प्रकृतीचे अधिष्ठान भगवानातच आहे. यावरून जगातील सर्व चराचर सृष्टी ही भगवानाच्या शक्तीने चालत असल्याचे स्पष्ट होते. यानंतर भगवान स्वतःची विभूती सांगतात, म्हणजे श्लोक क्रमांक 8 ते 12. आता याच्यातील विभूती कोणकोणती होती? पाण्यातील रस म्हणजे स्वतः भगवान आहेत. सूर्यचंद्राचा प्रकाश, वेदातील ओंकार, पृथ्वीचा पवित्र सुगंध, अग्नीचे तेज, सर्व जीवातील जीवन, तपस्यांचा तप, बुद्धिमानांची बुद्धी आणि बलवानांचे धर्मयुक्त बल हे सर्व भगवानच आहेत.
या मागील संदेश असा आहे की भगवानांना मंदिरापुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण सृष्टीमध्ये त्यांचे दर्शन करावे. जे जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या त्या प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये भगवानाचा अंश आहे आणि भगवानांना तिथे बघावे. त्यानंतर भगवान मायेचे स्वरूप स्पष्ट करतात. दैवी हे श्याम गुणमयी मम माया, म्हणजे श्लोक क्रमांक 14. या श्लोकात ते सांगतात की सत्व, रज आणि तम या त्रिगुणांनी युक्त माझी माया अत्यंत दुस्तर आहे. परंतु जो माझा शरण माझ्या शरण येतो, मला शरण येतो, तो ही माया सहज पार करतो. यावर स्पष्ट होते की मायेवर विजय मिळविण्याचा मार्ग केवळ भगवंताची शरणागती आहे. भगवंताला शरण जा, आपण मायेवरून पूर्णपणे विरक्त होऊ शकतो. भगवान पुढे सांगतात की 4 प्रकारचे लोक त्यांची भक्ती करत नाहीत. दुष्कृतीना, मूढ, नराधम आणि आसुरी भाव असलेले हे 4 प्रकारचे भक्त आहेत. त्याची उपासना करतात. हे 4 प्रकारचे जे भक्त आहेत ते काय करतात? त्यांची भक्ती करत नाहीत. श्लोक क्रमांक 15. तर श्लोक क्रमांक 16 मध्ये त्यांनी सांगितलं की 4 प्रकारचे वेगळे लोक असतात, जसे की आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. यापैकी ज्ञानी भक्त भगवानांना अत्यंत प्रिय आहेत, कारण तो भगवंताकडून कोणतीही भौतिक अपेक्षा न ठेवता भगवानालाच अंतिम ध्येय मानतो. या अध्यायाचा सर्वोच्च श्लोक म्हणजे 7 मधला 19वा श्लोक, जो बहुनाम जन्मनाम म्हणते. अनेक जन्माच्या साधनेनंतर ज्ञानी पुरुष एकच मिनिट ताई, एकच मिनिट. ताई मी बोलू का? ताई मी बोलू? हॅलो? 2च मिनिटं ताई, झाले माझं 2च मिनिटं म्हणलं. आवाज येतोय ना माझा तुम्हाला? हो. हा. या अध्यायाचा सर्वोच्च श्लोक म्हणजे बहुनाम जन्मनाम म्हणते. अनेक जन्माच्या साधनेनंतर ज्ञानी पुरुष वासुदेवम सर्वम या निष्कर्षापर्यंत पोहोचतो. त्याला सर्वत्र एकच परमात्मा दिसतो. हाच ज्ञानाचा परमोच्च बिंदू आहे. साधक संजीवनीनुसार दृष्टीने हा संपूर्ण अध्यायाचा कळस आहे. त्यानंतर भगवान देवतांच्या उपासनेचे रहस्य सांगतात. विविध कामनांनी प्रेरित होऊन लोक विविध देवतांची पूजा करतात. त्यांची श्रद्धा ही भगवानावरच दृढ करतात आणि त्या देवतांमार्फत फळही भगवानच देतात. परंतु देवतांकडून मिळणारे फळ नाशवान असते. भगवानांची भक्ती मात्र साधकाला शाश्वत भगवत प्राप्तीकडे घेऊन जाते. या अर्थाचा जो श्लोक आहे तो 20 ते 23 या 4 श्लोकांमध्ये भगवानांनी सांगितलेलं आहे की शाश्वत स्वरूपाची भगवत भक्ती करा, जी की तुम्हाला भगवानापर्यंत पोहोचवते. शेवटच्या श्लोकामध्ये म्हणजे 24 ते 30 या 6 श्लोकांमध्ये भगवान आपल्या वास्तविक स्वरूपाचे वर्णन करतात. अज्ञानी लोक भगवानांना केवळ मनुष्य मानतात, परंतु ते अजन्मा, अविनाशी आणि सर्वज्ञ आहेत. योगमायेच्या आवरणामुळे जीव त्यांना ओळखू शकत नाही. इच्छा आणि द्वेषामुळे निर्माण झालेल्या मोहाने जीव भगवंतापासून दूर जातो. ज्यांची पापे नष्ट झाली आहेत, ज्यांचे अंतःकरण शुद्ध झाले आहे आणि जे भगवानांचा आश्रय घेतात, ते ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ या सर्व तत्वांना जाणतात आणि अखेर भगवंतांना प्राप्त होतात. आता ह्या अध्यायाचा मुख्य संदेश असा दिलेला होता
की भगवंतांना तत्वतः व समग्रपणे जाणणे हेच ज्ञानविज्ञान आहे. हे ज्ञान केवळ बुद्धीचे नसून अनुभवाचे आहे. शरणागती, भक्ती, अंतःकरणाची शुद्धी आणि सर्वत्र भगवानांचे दर्शन यामधून साधक वासुदेव सर्वम या अनुभूतीपर्यंत पोहोचतो. अशा ज्ञानाचा परिपाक म्हणजे अखंड भक्ती आणि त्या भक्तीचे अंतिम फळ म्हणजे भगवत प्राप्ती. असं हे 7व्या अध्यायाचा थोडक्यात सारांश आहे. आता कोण वाचणार आहे? हे आता वाचू शकतात ते. ताई तिसरा बोलू तुम्ही? काय ताई? ताई हं? तिसऱ्या श्लोकावर बोलू का शेवटचा? हो, हरकत नाही ताई, चालेल. जय श्रीकृष्ण. श्लोक असा आहे, साधिभूतादिदैव माम साधी यज्ञं च ये विदुः प्रयाण काले कालेपि च माम ते विदुर्युक्त चेतसः. अर्थ असा, जी माणसे अधिभूत व अधिदैवतासह मला जाणतात ती माझ्यात तल्लीन झालेली चित्ताची माणसे अंत्यकाळीही मलाच येऊन मिळतात. अधिभूत म्हणजे स्थूल सृष्टीचे आहे, ज्यात तमोगुणाची प्रधानता असते. जितकी काही भौतिक सृष्टी आहे त्याची स्वतंत्र सत्ता नसते, ती सत्य दिसते. यात सत्यता, स्थिरता, सुखरूपता, श्रेष्ठता आणि आकर्षण दिसते. वास्तविक ती सर्व सत्यता भगवंताचीच आहे, क्षणभंगूर संसाराची नाही. हा संसार भगवत स्वरूप जाणणे म्हणजे भूतासहित भगवंताला जाणणे होय. अधिदैव सृष्टीची रचना करणाऱ्या हिरण्यगर्भ ब्रह्मदेवाचे आहे. त्यांचे ठिकाणी रजोगुणाची प्रधानता आहे. भगवंत ब्रह्मदेवाच्या भगवत स्वरूपात प्रगट होतात. अर्थात तत्वदृष्टीने ब्रह्मदेव भगवत स्वरूपच आहेत. अधिदैव हे नाव भगवान विष्णूचे आहे, जे अंतर्यामी रूपाचे सर्व व्यापून आहेत. त्यांच्यात सत्वगुणाची प्रधानता आहे. तेच परिपूर्ण आहेत असे जाणणे हेच अधियज्ञासह भगवंतांना जाणणे होय. अध्याय 11 आणि 7 श्लोक मध्ये पण यात अर्जुन म्हणतात, हे देवा, मी आपल्या शरीरात अनंत ब्रह्मांड संपूर्ण प्राण्यांना, ज्यांच्या नाभीपासून कमळ निघाले आहे, त्या विष्णूला, कमलावर विद्यमान असलेल्या ब्रह्मदेवाला आणि शंकर इत्यादींना पाहत आहे. म्हणजे भगवंत समग्र सृष्टीत विराजमान आहेत, जे संसाराच्या भोग आणि संग्रहाच्या प्राप्ती अप्राप्तीत समान राहणारे आहेत. तसेच संसारापासून संपूर्णपणे अलिप्त होऊन भगवंतात लीन झालेले असतात. अशी विरक्त माणसे अंतकाळी मलाच जाणतात. अर्थात अंतकाळात होणाऱ्या दुःखातही अटळ भावाने स्थित राहत असतात. त्यांची अशी दृढ स्थिती असते की ती स्थूल आणि सूक्ष्म शरीरात किती खळबळ झाली तरी कधीही किंचित मात्रही विचलित होत नाहीत. जय श्रीकृष्ण. एवढंच आहे सर ताई. जय श्रीकृष्ण ताई. ताई, हो, बोला ताई, बोला. मी श्लोक 23 त्याच्यावर सांगते थोडं. बर. 7व्या अध्यायातला 23 श्लोक. हो, चालेल ताई. अंतवत्तु फलम तेषा देवयज्ञो यांती मद भक्ता यांती मामपी. पण त्या अल्पबुद्धी कामी जनांना विनाशी फल प्राप्त होते. देवतांचे भजन करणारे देव लोकात जातात व माझे भक्त मला प्राप्त होतात, म्हणजे विद्येमुक्त होतात. या श्लोकाचा थोडक्यात अर्थ सांगितला की ती भक्ती म्हणजे फलस्वरूप आहे, म्हणून सर्व साधनांपेक्षा श्रेष्ठ आहे. व मागील सूत्रात भक्ती, कर्म, ज्ञान, योग यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे सांगितले. पण कर्म, ज्ञान, योग इत्यादी साधनांना भक्तीची अपेक्षा आहे, पण भक्ती स्वतः निरपेक्ष आहे. सहसा ऐकू येते ना ताई? हो ताई, हो ताई, हो, ऐकू येते. सहसा मनुष्याची स्वैरविषय म्हणजे सेवनाकडे प्रवृत्ती असते.
नाही का, स्वैराचार आपण नाही म्हणतो, मला वाटण तेच करायचं. मग ते दूर करून मल म्हणजे पाप वासना या दोषातून मुक्त होण्याकरिता वेदाने विहित कर्माचे विधान सांगितले आहे. पण भक्ताचे चित्त सदैव भगवंताच्या ध्यानात म्हणजे चिंतनातच असते. एकनाथी भागवत 11वा श्लोक पहा, 663 ओवी. भक्तांचे विषयी नाही चित्त, त्याचा विषय तो मी भगवंत, ते सदा मज माझी लोलुप्त, नित्य मुक्त या लागी. ते असे श्रीकृष्ण उद्धवास सांगतात की ज्याची सर्व कायिक वाचिक मानसिक कर्मे भगवंता प्रित्यर्थच होतात, त्याला पुन्हा वेगळे विविध कर्म करण्याची आवश्यकताच काय. मागे सूत्र 19-20 मध्ये तदर्पिता अखिला चारता म्हणजे हे लक्षण सांगितलेच आहे. तसे योग हा चित्तवृत्ती निरोध स्वरूप आहे, पण भक्ताचे चित्त सहजच मत भगवत रूप बनलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. ज्याचा सहज योग भगवत स्वरूपाशी जडला आहे त्याला अन्य योग कशाला. नाही का, जो अखंड भगवंत चिंतन करतो त्याला इतर योगाचं गरजच पडत नाही. त्याचे ज्ञान हे साधन भवबंधनाला उपयुक्त आहे, पण अज्ञानमूलक संसार बंध ज्ञानानेच नष्ट होतो व तद्वारा जीवाला आत्यंतिक दुःख म्हणजे निवृत्ती स्वरूप परमानंद नंदाची काय प्राप्ती रूप मोक्षाची प्राप्ती होते. पण भक्ताला भवबंध आहेच कोठे. जे प्रेम प्राप्त झाले असता तो पुरुष सिद्ध होतो म्हणजे तृप्त होतो आणि अमृत होतो. अशा आरंभाच्या सूत्रात नारदांनी सांगितले आहे, नारद भक्ती सूत्रामध्ये, की भवबंध कोटला ते जिथं नामस्मरण अखंड चालू आहे तिथं भवबंध येत नाही. अतएव भक्तांकरिता सर्व अनिष्ट निवृत्ती व इष्ट प्राप्ती घडवून आणणारी भक्ती आहे, म्हणून ती सर्वांपेक्षा श्रेष्ठ असे सांगितल्यानंतर आता ती भक्ती फलरूप आहे म्हणून तिचे श्रेष्ठत्व सांगत आहेत. भक्ती कशी फलरूप आहे ते सांगितलं. मागील सूत्रात सांगितलेली कर्म, ज्ञान व योग ही साधनेच राहतात, कारण यांचे साध्य त्या साधनाहून वेगळे असते. भक्तीमध्ये ते साध्य प्राप्त झाल्यानंतर साधन म्हणून त्यांचे महत्व उरत नाही. ज्याप्रमाणे आपण कुठं चाललो नाही का, बाहेर निघालो, गाडीचा उपयोग कुठपर्यंत ठिकाणापर्यंत जाईपर्यंत एसटीचा पा नाही का, आपण त्या ठिकाणाला पोहोचलो की ती गाडी सोडून देतो. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की हे कुठपर्यंत करायचं साधन आपल्याला भक्तीचं, की कर्म हे साधन चित्त शुद्धी रूपालाचे आहे. कर्म करायचं पण चित्त शुद्ध होण्यासाठी, पण पुढे चित्त शुद्धी हेही साधनच होते. बरं, योग हे साधन चित्त वृत्ती निरोध किंवा विकल्प निर्विकल्प समाधी करता सांगितले आहे योगाचं साधन. व ज्ञान हे मोक्षाचे साधन आहे. मग साध्य प्राप्तीनंतर साधन नाहीसे होते. ज्याप्रमाणे आपण जेवण जेवल्यानंतर राहिलेलं अन्न आपल्याला त्या कामास येतं का नाही, आपण म्हणतो आता ते नाही का, आपलं पोट भरलेले आपल्याला ते नकोय. त्याप्रमाणे आता आपल्याला मोक्ष प्राप्तीपर्यंत साधन आहे, मोक्षाचे साधन ज्ञान सांगितले, पण साध्य प्राप्तीनंतर साधन विषय संपतो. पण भक्ती प्रेम हे साधन नसून फल आहे नाही का. हे साधन करून भक्ती प्राप्त होते आणि मग भक्तीचे प्रेम जर आपल्याला प्राप्त झालं तर ते साधन नाही, ते काय फल आहे त्याचं. आणि त्यात गौणी भक्ती ही साधना रूप आहे, पण परा म्हणजे मुख्य प्रेम लक्षणा भक्ती ही फलस्वरूप आहे. म्हणजे अंतिम असते, ज्याच्या पुढे काही नसते नाही का. आदि मध्य अंती अवघाहारी एक, एकचे अनेक एकाहारी, एकाकार झाले जीव शिव दोन्ही, एका जनार्दनी ऐसे केले की जीव आणि शिव एकरूप झाले. मुळीचे काय, जीव शिव एकच आहेत, पण आपल्याला दिसतात विभक्त, पण ते एकरूप झाल्यानंतर साधन शिल्लक राहत नाही. एकनाथ महाराज त्याप्रमाणे ज्यांच्या पुढे काही नसते नाही का, त्यास फल असे म्हटले जाते. असे वृक्षास जसे वृक्षच पाने फुले आल्यानंतर फळ येते,
पण फळापुढे काही येत नाही. तर वेदांत शास्त्रात ज्ञान ही अंतिम स्थितीत सांगितले आहे, पण गीता भागवत आदी शास्त्रांचे प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथात ज्ञानोत्तरही भक्ती आहे असे स्पष्ट सांगितले आहे. मग श्री भगवद्गीतेमध्ये सांगितले, ब्रह्मभूता प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समसर्वेषु भूतेषु मद्भक्ती लभते पराम. गीता 18व्या अध्यायामध्ये 54वा श्लोक आहे. मग ब्रह्मस्वरूप झालेला प्रसन्न अंतकरणाचा तो कोणाचा बद्दल शोक करीत नाही व कशाची इच्छाही करीत नाही, नाही का. जो ब्रह्मच झाला, कारण ब्रह्म झाल्यानंतर शिल्लकच राहिलं नाही काही, मग त्याला कुणाचा शोक काही नाही आणि लोभही वाटत नाही. मग सर्व भूतांच्या ठिकाणी समत्व भावाला प्राप्त झालेला तो पुरुष श्रीकृष्ण म्हणतात, माझी श्रेष्ठ भक्ती प्राप्त करून घेतो. बघा, समचरण दृष्टी विटेवरी साजेरी ती ही मूर्ती, नाही का. मग ती मूर्ती आपल्या समोर समय समचरण आहे. मग ती सम झाल्यानंतर, दृष्टी सम झाल्यानंतर जिथे काही बघण्याचं शिल्लक राहत नाही, म्हणून भक्ती फलरूपा असे म्हटले आहे. कित्येक ठिकाणी पुराण व अन्य संत वाङ्मयातून भक्ती मोक्षाचे साधन असे सांगितले आहे. मग गीतेमध्ये सांगितले अध्याय 7 नाही, मामेव मे ये प्रपद्यन्ते मायामेतान तरंती ते, की श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना, जे मला शरण येतात ते या माया नदीतून तरून जातात. मग पुढे विषयाचा काय विचारच येणार नाही, कारण मोक्ष भक्तैक सिद्धी आहे. श्री एकनाथ महाराज सांगतात, सायुज्यादी चारी मुक्ती अंकी वाढवी भगवत भक्ती ते न करिता अनन्य गती शास्त्रज्ञा मुक्ती न घडे कदा, नाही का. की एकनाथ महाराज सांगतात की परत सायुज्यात, नाही का, चारी मुक्ती प्राप्त झाल्यानंतर शिल्लक काही राहत नाही. न करिता भगवत भक्ती सज्ञा नाही ना तोडे मुक्ती तेची आरतीच्या दृष्टांती ब्रह्मयाची मुक्ती दावेली येणे. श्रीमद भागवत दशम स्कंदात अध्याय 2 मध्ये ब्रह्मदेव भगवत स्तुती करताना म्हणतो, हे कमल नेत्रा, जे पुरुष स्वतः मुक्त समजून तुझ्या ठिकाणी भाव नसल्यामुळे ज्यांची बुद्धी शुद्धतेला प्राप्त झाली नाही, कदाचित ते परमपदा पावेतो कष्टाने गेले तरी तुझ्या चरणांचा अनादर केल्यामुळे अधपाताला जातात. म्हणजे भक्ती वाचून अन्य साधनाने जीवाचा उद्धार होत नाही, म्हणून भक्ती हे साधन आहे. आणि असे म्हटले तर जाते, हे जरी खरे आहे तरी तो मोक्ष प्राप्त करून देणारी भक्ती उपासना स्वरूप सामान्य अशी आहे, ती पराभक्ती नाही. श्री नारद महर्षी परम प्रेम रूपा असे जिचे वर्णन करतात, ती भक्ती सर्वत्र पुरुषार्थ रूपा अशी आहे. आणि शास्त्रात 4च पुरुषार्थ, धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे सांगितले आहेत. मग भक्ती योग ज्ञान ही सर्व साधने म्हटली आहेत, पण भक्ती शास्त्र प्रतिपादक भागवत ग्रंथामध्ये मोक्षाच्या अपेक्षाही भक्तीचे श्रेष्ठत्व अनेक ठिकाणी प्रतिपादिले आहे. भागवत 1 स्कंदामध्ये श्रीकृष्ण उद्धवास सांगतात, न किंचित साधवो धीरास धीराम भक्तात देकान तिनो मम गृहण्यत्यपि मया दत्त कैवल्यम पुनर्वर्मम. श्रीकृष्ण म्हणतात, उद्धवा, जे साधू धीर व माझे आत्यंतिक भक्त असतात ते मी दिलेल्या जन्म मृत्यू रहित मोक्षाची इच्छा करीत नाही, नाही का. तुकाराम महाराज म्हणतात, मोक्ष आम्हा घरी कामारती दासू दासी होय सांगू ऐसे तुका म्हणे, की मोक्षाला पण आम्ही काय करू, त्याची गरज नाही आम्हाला, कारण त्यांना माझ्या प्रेम भक्तीनेच आनंद प्राप्त होतो आणि त्या आनंदामुळे ते सर्व तुच्छ वाटते. म्हणून श्री तुकाराम महाराज म्हणतात, मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म येणे घेणे युगायुगी विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी हे. श्रीमद भागवत पुराणात प्रत्येक स्कंदामध्ये प्रेम भक्तीची श्रेष्ठत्वाची वचने सापडतात. अद्वैत वेदांत तत्वज्ञानात शिवावतार जगद्गुरु श्री शंकराचार्य यांच्यानंतर श्री मधुसूदन सरस्वती
या नावाने प्रसिद्ध एक थोर तत्वज्ञानी होऊन गेले. अद्वैत तत्वज्ञानावर श्री शंकराचार्यानंतर जे द्वैती शास्त्रकार होऊन गेले, यांनी आपली सर्व बुद्धिमत्ता व शास्त्रज्ञान पणाला लावून अद्वैताचे खंडन केले. त्या सर्वांच्या अद्वैत मतानुसार खंडन आपल्या अद्वैत सिद्धी नामक अद्वितीय विद्वत्ता प्रचुर ग्रंथात त्यांनी केले आहे. मग अद्वैत वेदांत शास्त्रात त्या ग्रंथाचे अनन्य साधारण महत्व आहे. त्याचप्रमाणे अनेक शास्त्रांवर महत्वपूर्ण अशा अनेक ग्रंथांची रचना त्यांनी केली आहे. त्यात मधुसूदन सरस्वतींनी भक्ती रसायन नावाचा एक ग्रंथ भक्तिशास्त्रावर रचला आहे. त्यात अनेक उपपत्तींनी भक्ती योगाचा विचार केला आहे. साहित्याच्या आगांनी भक्तीचे अनेक प्रकार स्पष्ट केले आहेत. त्या साधन भक्ती व प्रेम लक्षणा पंचम पुरुषार्थ रूपा भक्तीचा शास्त्रीय दृष्टीने फार सखोल विचार केला आहे. आणि त्यात रसशास्त्राच्या दृष्टीने भक्ती हा स्वतंत्र रस आहे आणि पूर्वीच्या रसशास्त्रांनी ती केवळ भाव ठरविला आहे. पण भक्ती हा केवळ भाव म्हणजे रस निर्मितीचे साधन नसून रस आनंद आणि स्वरूप आहे असे उपपत्तींनी सिद्ध केले आहे. म्हणून भक्ती हा स्वतंत्र पुरुषार्थ आहे. आणि भक्ती रसायनाच्या प्रथम श्लोकात श्री मधुसूदन सरस्वती म्हणतात, नवरसमिलितम वा केवलम वा पुमर्थम परममिह मुकुंदे भक्ती योगं वदंती. सर्वत्र सत्ता रूपाने विद्यमान मुकुंद परमेश्वर विषयक भक्ती योगास नवरसांचे युक्त अथवा केवळ स्वतंत्र स्वरूपाचे परमपुरुषार्थ असे म्हणतात. कारण अनुपम सुखाची प्राप्ती स्वरूप व दुःख ज्याला स्पर्शही करू शकत नाही अशा त्या भक्ती योगाने सर्वांना संतुष्ट करण्याकरिता शास्त्र दृष्टीने विवेचन करतो. भक्ती शास्त्र भक्ती रसामृत सिंधू व उज्ज्वल नीलमणी आदी ग्रंथातून श्री रूप गोस्वामी यांनी प्रेम भक्ती हा स्वतंत्र रसच मानला आहे. त्याने तात्पर्य भक्ती ही स्वतःच सुखरूप आहे. कारण भगवान परमानंद स्वरूप स्वयमेव ही मनोगतस्तदाकारो रसता मेती पुष्कल कलम. मग परमानंद स्वरूप भगवान स्वतः द्रवावस्था प्राप्त झालेले मनस्थित होऊन साईभाव रूपाने पूर्ण रसस्वरूप होतो. म्हणजे भक्ती साधन नसून ती स्वतःच आनंद रूप आहे. म्हणजे साध्य स्वरूप पुरुषार्थ रूप आणि फलस्वरूप आहे. पुढे शांती रूपात परमानंद रूपाच असे 60व्या सूत्रात म्हटले आहे की तुकाराम महाराज म्हणतात की भक्ती फलरूप आहे असे सांगतात. तुका म्हणे भक्ती म्हणे याने प्राप्त होणाऱ्या मोक्षापेक्षाही या प्रेम भक्तीत अधिक आनंद होतो. म्हणूनच मोठे मोठे ऋषी मुनी या भगवंताची आई हे तू की भक्ती करीत असतात असे श्री शुकाचार्य सांगतात. आत्मारामस्य मुनयो निर्गण्या अप्यरुक्रमे कुर्वन्त्य हैतुकी भक्ती मित्यम भूत गुणो हरिही. भागवत पहिला 7वा श्लोक. आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी रममान होणारे ज्यांचा हृदय ग्रंथी भेद झाला म्हणजे कर्म ज्ञान व योग या साधनात अहंकार उत्पन्न त्याचा संभव असतो. कर्माभिमान, ज्ञान्यांना ज्ञानाभिमान, योग्यांना योगाभिमान उत्पन्न झालेली उदाहरणे पुष्कळ आहेत. प्राचीन वैर नामक एका राजाने अनेक यज्ञ केले होते. अभिमान झाला तो श्री नारद महर्षींनी दूर केला अशी कथा भागवतामध्ये आहे. मग श्री शुकाचार्यांसारख्या ज्ञानाभिमान झाला व तो दूर करण्याकरिता ती श्री व्यास महर्षींनी त्यांना जनक राजाकडे पाठविले होते असे वर्णन भावार्थ रामायणाच्या आरंभी आले आहे. मग तुकाराम महाराज सांगतात, अभिमान लागे शुकाची पाठी व्यासे उपराठी दृष्टी केली जनक भेटीशी पाठविला तेने अभिमानाने खोटे केले. नाही का की चांगदेवाला योगाचा मोठा अभिमान झाला होता. तो ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीस नष्ट झाला ही प्रसिद्ध आहे. मग कोणाला कदाचित भक्ती साधनातही अभिमान उत्पन्न होऊ शकेल.
म्हणून नारद महर्षी मुद्दाम या सूत्राने धोक्याची सूचना देतात की साधनांचा विचार केला असता त्यात काही साधनात प्रामुख्य दिसते. उदाहरणार्थ कर्मामध्ये प्रमाता तोच करता प्रमुख असतो. मी करता असा अहंकार बाळगूनच तो कर्मामध्ये प्रवृत्त होत असतो. पण ज्ञान हे साधन प्रमाण प्रामुख्याने होते. श्रुती स्मृती उपनिषद वाक्ये गुरुवचन इत्यादिकांवरती अवलंबून आहे. यांनाच प्रमाण असे मानतात. मग भक्ती हे साधन प्रमेय मुख्यत्वाने होत असते आणि भक्तीचे प्रमेय जो भगवान त्याच्या प्रामुख्याने होत असते. म्हणजे त्याला ती कोणती व कशा प्रकारे केलेली भक्ती आवडते, त्यात कोणत्या गोष्टी प्रतिकूल असतात, कोणत्या अनुकूल असतात, त्याने भक्तीचे स्वरूप कसे सांगितले आहे इत्यादी गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणून भक्ताने स्वतःला काय वाटते पावायचे नसते. तसा विचार केले श्री नारद या सूत्रात ईश्वरालाही अभिमान पुरुषाविषयी द्वेष वाटतो, नाही का? अभिमानी पुरुषाविषयी द्वेष वाटतो. आपी म्हणजे या अव्ययाचा उपयोग करण्याचा हेतू असा असावा की ईश्वर हा सर्वांविषयी समभाव ठेवणारा आहे. गीतेमध्ये श्रीकृष्ण स्वतः सांगतात समोहम सर्व द्वेषोस्ती न प्रिया. 9व्या अध्यायामध्ये 29वा श्लोक की मी सर्व भूतांच्या ठिकाणी समभाव ठेवणार आहे. मला कोणी द्वेषी नाही व प्रियही नाही. असा जरी तो आहे तरी पुढील चरणात श्रीकृष्ण म्हणतात जे भक्तीने मला जसे भासतात ते माझ्या ठिकाणी आहेत व मी त्यांच्या ठिकाणी आहे. म्हणजे सामान्य रूपाने तो समभावच आहे. सूर्य जरी सर्वांना सारखा प्रकाश देतो तरी सर्व त्याच्या प्रकाशाचा सारखाच अनुभव घेत नाही. सूर्यकांत मण्यापासून ठिणग्या बाहेर पडतात पण कमळ विकसित होते, तारांगणे लुप्त होतात, अंधकाराचा नाश होतो. तसाच प्रकार येथे आहे. पाणी जरी शेतात सारखे दिले गेले तरी बीजाच्या धर्माप्रमाणे त्याचा परिणाम होतो. मग उसात गोड, मिरची तिखट तर चिंचेत आंबट, नाही का? पाणी सगळीकडे सारखंच दिलंय पण उसात गोडी येते, मिरचीला तिखटपणा येतो तर चिंचेत काय येतो? आंबटपणा येतो. पण ज्ञानेश्वरी 15 अध्याय 418 ओवी बघा. नाना बीज धर्मानुरूप धाडा उपजवी आप तैसे परिणमले स्वरूप माझे जीवा. असाच भगवान आहे की तो अनेक ठिकाणी दिसतो, नाही का? नाना परिणातला, नाही का? आपल्याला अनेक ठिकाणी दिसतो चराचरात पूर्ण, परंतु तो कसा आहे? पूर्ण अवताराला आलेला आहे. पै आगवा मीची असे येत नाही की राहणारीसे परी प्राणी यांची या उल्हासे बुद्धी आईचा. 15व्या अध्यायामध्ये 415 ओवी पहा. केवळ सर्व समत्वाने व्यवहार होणार नाही व विषमता जी निर्माण होते ती जीव मात्रांचा गुण स्वभाव तज्ञरूप किंवा इत्यादिकांमुळे. म्हणून जीवात कोणी अभिमानी गर्वोद्भत व त्या अभिमानात ईश्वरालाही न मानणारे, नाही का? गर्विष्ठ असतात ते ईश्वरालाही न मानणारे व स्वतःच्याच बुद्धीप्रमाणे केवळ इतरांना दुःख देऊन स्वतः एकट्यानेच सुख पाहणारे असे असतात. त्यांचे तसेच वर्तन चालू दिल्यास ईश्वर हा शब्द निरर्थक होईल. मग ईशितुशील यस्य स ईश्वरा. नियमन करणे हा ज्याचा स्वभाव आहे ते आहे त्यास ईश्वर मानतात. आणि नियमन करणे हा ईश्वराचा स्वभाव आहे. काही वेळ आहे ना? थोडं राहिले. हा हो ताई, हो. नाही तर मी बसन थोडं वाचत आणि कुणाला वाचायचं असेल तर. कोण वाचणार आहे का? ताई कोणाला अजून काही सांगायचं आहे का? नाही तर मग पूर्ण करते, एवढं थोडं राहिले. नाही, तुमचं कंप्लीट करा ताई. मग नंतरचे 5-10 मिनिटं आपण त्यांना देऊयात. नाही तर मग ते म्हणजे पूर्ण याचं हे होऊन जाईल ना. हो, म्हणूनच म्हणलं 5 मिनिटामध्ये तुम्हाला आहे 5 मिनिटं अजून कंप्लीट करा. अभिमान हा सर्व विकारांमुळे मूळ आहे व तो घातक आहे. तसेच त्याची अत्यंत घातकता ही आहे की भक्ती प्रेमाला तो मोठा प्रतिबंध आहे.
अभिमान व प्रेम हा अधिकारात राहू शकत नाही आणि संसारातही एकाचा अभिमान दुसऱ्याच राहत नाही, सण होत नाही. तो प्रतिकार करतोच, पण त्यामुळे तो दूर होत नाही, तर उलट वृद्धिंगत होत असतो. तो अभिमान अनेक प्रकारचा असतो. देहाभिमान, वर्णाभिमान, आश्रमाभिमान, कुळाभिमान, पांडित्याभिमान, धनाभिमान, कर्तृत्वाभिमान, शुरत्वाभिमान, सौंदर्याभिमान, ज्ञानाभिमान, गुणाभिमान इत्यादी त्याचे अनेक प्रकार असू शकतात. पण कोणत्याही प्रकारचा असला तरी तो काय आहे, भक्तीस प्रतिबंधकच आहे. कारण गोपिकांना रासक्रीडा प्रसंगी भगवत सुखाचा पूर्ण अनुभव मिळाला. त्यावेळा कोणालाही प्राप्त न होणारा आनंद आपण अनंत काळ भोगला, असा आपल्या सौभाग्याचा त्यांना अभिमान झाला. भगवंताला तो खपला नाही आणि त्याचा तो अभिमान दूर करण्याकरिता श्रीकृष्ण ते अंतर्धान पावले. आणि नंतर मात्र त्या गोपिकांना त्या वियोगाचा फार दुःख झाले. कारण त्या वीरा त्या अभिमान विगलित होऊन वृक्ष, पक्षी, पशु इत्यादींना विचारू लागल्या की श्रीकृष्ण कोठे आहे, व अत्यंत शोक करू लागल्या. अशा निरभिमान अवस्थेतील त्यांचे वीरग्र गीत गोपी गीत या नावाने प्रसिद्ध आहे. भक्तिशास्त्रात त्या गीताचा फार आदर आहे आणि निरभिमान होऊन देवाला कसे आवावे त्याचे प्रत्यक्ष वर्णन त्यात आहे. अशा रीतीने वीर वेदनांनी पीडित होऊन अनेक प्रकारे त्या रुदन करू लागल्या असता त्यांच्या हृदयातील उत्कृष्ट श्रीकृष्ण दर्शन लालसा व पूर्ण निरभिमानी स्थिती झाली आहे हे पाहून पुन्हा श्रीकृष्ण भगवान काय आले, प्रगट झाले व त्यांना दर्शन सांख्य दिले, नाही का, असे वर्णन आहे. म्हणजे भक्तीतही एखाद्या वेळी अहंकार निर्माण होण्याचा संभव असतो, मग तोही देवाला आवडत नाही. न सापडे इंद्रचंद्र ब्रह्मादिका अभिमान येत एका तिळ मात्रे, तिळ मात्र जरी होय अभिमान मेरुत समान भार देवा. अभिमान हा जीवांना काय, तुकाराम महाराज म्हणतात, अभिमान काय करतो, हा जीवांच्या ठिकाणी अनेक विकार निर्माण करीत असतो आणि किंबहुना कोणताही विकार मुळात अभिमानापासून झालेला असतो. मग अभिमान हा आत्मघातकी आहे. करवितो आत्मा त्याने दिसात्या आकळू. तुकाराम महाराज की काय करतो, आत्महत्या राहील. मग अभिमान ज्या ज्या विषयाचा असेल त्यालाच महत्व देतो, देवाला देत नाही. तो जीवाला उन्मत्त करतो, देवाकडे जाऊच देत नाही. न पावी जे कदा उन्मत्त झालिया दंभ तो जीवाया नागवन. अभिमान निर्माण झाला म्हणजे तो देवाशी कसे वैर करतो. महाराज म्हणतात की याचे गीतेच्या 16व्या अध्यायातील आसुरी प्रकृतीच्या वर्णनातील अभिमान या पदावरील व्याख्यात श्री ज्ञानेश्वर महाराजांनी विस्तृत वर्णन केले आहे. मग कोणत्याही स्वरूपाचा अहंकार भगवत विमुक्ता निर्माण करतो. मोठमोठ्यांना भगवत प्राप्तीकरिता आपले थोरपण सोडावे लागले, पण सामान्यांची ती काय कथा. याबद्दल ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात श्रीकृष्ण मुखानेच ज्ञानेश्वर महाराज सांगतात की त्या ओव्यांचा भावार्थ खाली दिला आहे. बा श्रीकृष्ण माता अर्जुना, जो जाणीवेचा अहंकार बाळगतो त्यास काही कळत नाही, तो संपन्नपणा मिरवतो तोच त्याचा कमीपणा आहे. जो आम्ही कृतार्थ झालो असे समजतो, नाही का, तो काहीच झाला नाही. यज्ञ, दान किंवा तप याच्या योगाने मी सहज भगवत प्राप्ती करून घेईन असा जर कोणास गर्वाचा पुंज असेल तर त्या ज्ञान, दान यज्ञ, दान, तप इत्यादिकांची माझ्याजवळ गवताच्या काडी इतकी किंमत नाही. भगवंत म्हणतो अर्जुनाला, विचार कर, ज्ञान संपन्नतेच्या बाबतीत वेदांपेक्षा श्रेष्ठ कोणीतरी आहे काय, अथवा शेषापेक्षा अधिक तोंडाने बोलणारा कोणी आहे काय. मग तो शेष पण माझ्या अंथरुणाखाली लपून बसतो आणि वेद पण नेती म्हणून, म्हणजे परमात्मा असा नाही तसा नाही असे म्हणून परत फिरतो, नाही का. वेदो दानो गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैचे, पूर्व सुकृत्वाचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे, नाही का. वेद सुद्धा पुढे मौन पावले असे एकनाथ महाराजांच्या हरिपटात आहे. म्हणून एवढेच मोठे सनकाधिक तेही वेडे पिसे झाले आहेत. मग तपस्व्यांची निवड करू गेले तर महादेवाच्या पंक्तीला बसविता येईल असा कोण तपस्वी आहे काय. तो शिव देखील अभिमान टाकून माझे चरणी मस्तक
कावरती चरणावर वरती काय मस्तकावर धारण करतो चरणोदक. मग ऐश्वर्याची मालकीन लक्ष्मी तिची येथे किंमत नाही. मग ती जेव्हा आपल्या ठिकाणी असलेल्या ऐश्वर्याभिमानाचा त्याग करून सर्वस्वी माझी सेवा करू लागली त्यावेळी माझे पाय धुवायच्या भाग्यास प्राप्त झाली. लक्ष्मी सुद्धा त्यावेळेस प्राप्त झाली ज्यावेळेस अभिमान सोडला त्या. मग एवढ्या करिता आपल्या ठिकाणचा मोठेपणा दूर टाकून द्यावा, शास्त्र ज्ञानाचा गर्भ सोडावा, शास्त्राध्ययनाचा गर्व सोडावा. अशा रीतीने सर्व प्रकारचा लहानपणा जेव्हा घ्यावा तेव्हा माझे सानिध्य प्राप्त होते. अर्जुना, हजारो किरण असलेल्या सूर्याच्या प्रकाशात चंद्र सुद्धा नाहीसा होतो. त्या सूर्यापुढे काजव्यांनी आपल्या अल्पशा प्रकाशाचा डौल कशाला मिरवावा. त्याप्रमाणे लक्ष्मीचा मोठेपणा जेथे चालत नाही आणि शिवाचे तपई जेथे पुरे पडत नाही त्या माझ्या ठिकाणी या सामान्य हेंद्र्या अजागर लोकांचा प्रवेश कसा होईल. याकरिता परमात्मा वरून आपले शरीर ओवाळून टाकावे आणि आपल्या अंगी असलेल्या सर्व गुणांचे निंबलोन करावे. तसेच संपत्तीचा पुंज ओवाळून टाकून द्यावा. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मध्ये 367 ते 381 अर्थ आहे. पहा, वास्तविक कुळ जाती वर्ण हे स्वरूपाचे बाधक नाहीत, कारण प्रत्येकास ते जन्मताच चिकटलेले असतात. त्याचा सूक्ष्म अहंकार बाधक आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात, अगा कुळाची या चौकटपणा न लगा, अभिदात्य जनी श्लाघा, व्युत्पत्तीचा वावगा सोस का व्हावा, का रूपे वयसा माझा, आईलेपणे का गाजा, एक भाव नाही माझा तरी पाल्लाळते. ज्ञानेश्वरी अध्याय 9 431 ते 32 श्लोक होईल. एवढा विचार करण्याचे कारण बहुतेक लोक कोणत्या न कोणत्या अभिमानाने युक्तच असतात. तो संसारात कदाचित उपयोगी पडला तरी भक्ती मार्गात निरुपयोगीच नव्हे तर बाधक आहे. अहंकाराचा प्रभाव आपल्यापेक्षा जो कोणी प्रकारे न्यून आहे त्यांच्यावर पडतो. तो भगवंतावर कसा पडेल, कारण तो एकमेव सर्वश्रेष्ठ आहे. वर्ण आश्रम कुळ शुरत्व सौंदर्य इत्यादी देहाभिमानावरच अवलंबून आहे व ह्याच देहाचे चलनवलनादी व्यवहार करणारा जर तोच आहे तर त्याच्या पुढे अभिमान कसा टिकेल. आपली सर्व प्रकारच्या अंता ज्याच्या योगाने चालते त्याच्या पुढे अहंकार दाखवून काय उपयोग. मग कित्येकांना स्वसौंदर्याचा अभिमान असतो, पण भगवत सौंदर्यापुढे अन्न सौंदर्य कसे शोभर. श्री एकनाथ महाराज सांगतात, श्रीकृष्णाची या सौंदर्यापुढे लक्ष्मी बुलोनी झाली वेडे, मदन पोटा आले बापुडे, ते तर कोणीकडे इंद्रचंद्र त्रिलोकीचे बर्वे पण, बुलोनी कृष्णापाशी झाले दान, ना कृष्ण लेशे बर्वे पण, शोभे संपूर्ण ती लोकी. जो सकळ सौंदर्याची शोभा, जो लावण्याचा अतिवालबा, ज्याच्या संगप्रभा आणि शोभा जगासी. एकनाथी भागवतात पहिल्याचा अध्याय आहे. म्हणून सौंदर्य अभिमानही तेथे उपयोगी नाही. कोणास आपल्या बाळाचा अभिमान असतो. उदाहरण, हिरण्यकशिपासारख्या आपल्या बाळावर ईश्वराचे द्वेष करणारे असे अनेक दैत्य राक्षस होऊन गेले, पण त्यांचा अभिमान देवापुढे टिकला नाही. आणि श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात, नुगडता बाळपणी फुली, जेने मी आदानवी सृष्टी केली, करीगिरी धरोने उमानिली, महेंद्र महिमा. ज्ञानेश्वरी अध्याय 10. मग आपल्या बाळाच्या अभिमानाने हिरण्यकशिपूने महाविष्णूंची भक्ती करणाऱ्या प्रल्हादाचा अनेक प्रकारे छळ केला नव्हे, त्यास मारण्याचा अनेक प्रकारे यत्न केला. पण देवाने त्याचे प्रल्हादाचे रक्षण तर केलेच, पण हिरण्यकशिपूच्या म्हणण्याप्रमाणे संभातून प्रगट होऊन त्याचा वध केला. मग कोणास वाटेल की सर्व समभाव आज ईश्वराने असा द्वेष करावा काय. पण याचे उत्तर हेच आहे की ज्यांना अभिमान दूर करण्याकरिता ईश्वराने अनेक अवतार घेतले व त्यांचा वध केला, त्यांचा उद्धारच झाला. रावण, कुंभकर्ण, हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू, कंस, शिशुपाल इत्यादिकांना मोक्षच मिळाला. हे सर्व पुराणातून प्रसिद्ध आहे. पण वस्तुतः त्यांच्या अनंत दुष्कृत्यांनी ते नरक लोकात कायमचे राहणार. पण देवाने आपण भक्त रक्षणाचे ब्रीद खरे करण्याकरिता अवतार घेऊन त्यांचा वध केला, तरी त्यातही त्या सर्व असुरांचा उद्धार झाला. ही गोष्ट सर्व साधू संतांनी स्पष्ट केली आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताना मनशी पात्रा पात्र, पै कैवल्य ऐसे पवित्र, वैर्याई दिदले. श्रीकृष्ण कोपोनी ज्याशी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. अशा अनेक प्रमाण आहेत. सारांश कोणताही अभिमान तेथे चालत नाही. ईश्वरापुढे जर अन्य लोक कोणाचा अभिमान खपू लागला तर तोच ईश्वर होईल व त्याचे ईश्वराचं नियमकत्व बाधित होईल. तसे ईश्वराहून अन्य कोणीही जीव कोटीतच म्हणजे नियम्य व सदरातच येईल. त्याला अभिमान करण्याचाच अधिकार नाही. तो करील तर ते अज्ञान ठरेल व ते दूर करणे ईश्वराचे कामच आहे. म्हणून नारद ईश्वर हा अभिमान द्वेषी आहे असे म्हणत आहे. म्हणून भक्ती प्रेमानंदाचा भोग घेण्याकरिता वृत्ती निरभिमान असे आवश्यक काय होणे हे बाधक आहे. हे वर सांगितलेच आहे. मग त्यातल्या त्यात भक्ती प्रेमास अत्यंत विरोध करणार जर कोणी असेल तर तो ज्ञानाभिमान होय. अंतःकरणात शब्द ज्ञानाचे अल्प जरी संस्कार निर्माण झाले, मी ज्ञानी असे वाटू लागले की मग भक्ती हे निरर्थक वाटाव्यास लागते. एकनाथ महाराज विषयाचा विस्तृत विचार करतात. भागवत एकादश स्कंद अध्याय 5 मध्ये जनक नवयोगेश्वर संवादाचा विषय आला आहे. आलोडोनी वेदशास्त्रार्थ ज्ञातेपणे जे पंडित, गर्वे हेळसी ते भक्तिपंत, अति उन्मत्त ज्ञान तृत्वे, जेवो ज्वरिताचे मुख दूधमानी, कडू विक ते विज्ञान गर्वे पंडित देख, ठेल्ले विमुख हरिभजनी. आम्ही मुक्त आहे मानुनी, जे विमुख भगवत भजनी, ते पचिजती अदपतनी तीर्थयोगी, तीर्थ योनी जन्म मरणे. नाही का? तात्पर्य कोणता अभिमान असणे भक्ती मार्गाच्या दृष्टीने घातक आहे आणि त्या अभिमानापासून पुढे सर्व विकारांची निर्मिती होत असते. देव अभिमानाचा द्वेष करतो. याचे कारण भक्तांच्या भक्तीत त्या अभिमान विघ्न आणणारा आहे. म्हणून भक्तीत सकामता विचार बुद्धी इत्यादी निर्माण करणारा अभिमानच आहे. म्हणून भक्तीत केवळ परमात्म्याचाच मान आहे असणे आवश्यक आहे. इतर कोणालाही महत्व न दिले गेले पाहिजे. अभिमानाचा अर्थ अभितः मान म्हणजे जवळ असणाऱ्या अन्य पदार्थांचा ना प्रमाणभूत मानणे, ज्याचे महत्व वाढविणे हे अभिमानाचे कार्य आहे. अन्याचे जर महत्व वाढले तर मग देवाचे कसे राहणार? म्हणून भगवत जीवनात जर देवाविना अन्याचे महत्व वाढले तर भक्ती कशी होणार? म्हणून भगवान भक्ताचा अभिमान नष्ट करून भक्तांच्या भक्तीचे रक्षणच करतो. यातच भक्तांचे कल्याण आहे. अनेक भक्तांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा अभिमान झाला होता व देवाने कधी काहीतरी निमित्त करून तो दूर केला. त्या संबंधी पुराणात पुष्कळ कथा आहेत. म्हणून अभिमानाची सर्व स्थाने देवा समर्पण करणे हे भागवत धर्माचे लक्षण सांगितले आहे. दारा सुत गृह प्राण करावे भगवंताचे अर्पण, हे भागवत धर्म पूर्ण मुख्यत्वे भजन या नाव. म्हणून ईश्वराचा अभिमान खपत नाही, तो अभिमान द्वेषी आहे. म्हणूनच तर गीतेमध्ये अशा अभिमानी पुरुषांकरिता मूढ क्रूर नराधम असुर अशी विशेषणे वापरली आहे. म्हणून अभिमान नाही तुका म्हणे त्यासी नेदी अनेकांशी करू देव. म्हणून तुकाराम महाराज प्रेम व मान एका ठिकाणी राहू शकत नाहीत. एका भक्ताचे उद्गार प्रसिद्ध आहेत. म्हणून चाखाचा आहे प्रेम रस चाखा, राखाचा आहे मान, दो खडक एक म्यानसे देखे सोनेन कान. म्हणून या एक कथा प्रसिद्ध आहे की जेव्हा धर्मराजा कौरवांच्या बरोबर खेळल्या प्रगट कपट द्यूतात हारले, मग दुःशासनाने सभेत द्रौपदीला फरफरवडीत आणले, तिच्या केशपाशास हात घातला. इतकेच नव्हे तर दुर्योधनाच्या आदेशाने तिच्या वस्त्राला हात घातला. तेव्हा श्रीकृष्णाने अंबर वस्त्र अवतार घेऊन तिचे रक्षण केले. पण हे करताना थोडा वेळ लागला. म्हणून पुढे पांडववनात असता एक वेळ श्रीकृष्ण त्यांना भेटण्यास गेले. सहज बोलण्यास विषय निघाला. म्हणून द्रौपदी म्हणाली, देवा कौरव सभेमध्ये तू माझी लाज तर राखलीस, पण एवढा वेळ का लावला? मग एवढे का रडविलेस? मग एवढे सत्व का पाहिलेस? मग श्रीकृष्ण म्हणाले, द्रौपदी ऐक, जेव्हा गोविंद द्वारकावासी म्हणून मला हाक मारलीस त्यावेळी गो शब्द कानावर पडताच मी निघालो व विद म्हणेपर्यंत सभेजवळ आलो. पण मी काय करू? पाहतो तो तू आपले वस्त्र दोन्ही हातात धरून ठेवले होते. मग तुला असा अभिमान होता की आपल्या हातांनी आपल्याला ज्याचे रक्षण होऊ शकेल म्हणूनच ते घट्ट पकडून ठेवले होते.
मग मी कसा येऊ? जेव्हा तू ते वस्त्र हातातून सोडलेस व हे नाथ हे रामानाथ म्हणून टाळू पडलास, नाही का, तत्काळ मी हाकेसरशी उडी घालून या दंभ पुढे, नाही का. मग त्यावेळेस म्हणे मी तात्काळ काय झालो, प्रगट झालो. आणि एवढे आज एवढा अतिसूक्ष्म अभिमान बघा, की हे देवास सहन होत नाही. किती सूक्ष्म, अतिसूक्ष्म होता. कारण तो देवास लहान करतो. किंवा प्रेमाची जागा इतकी अडचणीची असते की ते दोन गोष्टीचा, मान व प्रेम यांचा समावेश होत नाही. म्हणून प्रेम गली अति साकडो वामे तो न समाय, असे एका भक्ताचे उद्गार आहेत. एका लहानशा पिशवीत पर्वत कसा मावेल, म्हणून भगवान अभिमान दूर करूनच भेटतो. म्हणून नारद या ईश्वराला अभिमानाचा द्वेष आहे असे म्हणतात, नाही का. म्हणून हा अभिमान जर राहिला तर भक्ती होत नाही. किती मोठं ज्ञान जर, नाही का, दाने भक्तीचा जिव्हाळा हो का पंडित शहाणा, नाही का. जरी किती मोठा पंडित शहाणा असला तरी तो कोण आहे? भक्तीचा जिव्हाळा जाणणारच तो माझा दैवाचा पुतळा आहे, नाही का, असे तुकाराम महाराज सांगतात. आणि आता मी एवढं बोलून इथं थांबते ताई. झालं. जय हरी, जय श्री कृष्ण. ताई हो ताई, खूप छान सांगितलं ते. पूर्ण समग्र सांगितलं, खूपच सुंदर सांगितलंय अगदी. आहे अजून थोडं पुढं, पण अजून बाकीचं कोणाला बोलायचं आणि असेल तर. नाही म्हणजे नुसतंच गीताच नाहीये तर पूर्ण ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम महाराज काय म्हणतात, सगळंच सांगितलंय. हो, ते याच्यातलंच मी सांगितले वाचून. हो. हा. त्यांचा खूप अभ्यास आहे, समग्र अभ्यास आहे. हो हो हो, खरंच आहे, खूप अभ्यास खरंच आहे आहे. अगदी. आता ताई, मी 7व्या अध्यायाचा थोडक्यात सारांश सांगू का? हो. हो चालेल. श्री भगवंतांनी 6व्या अध्यायाच्या 46व्या श्लोकामध्ये योगाचे महात्म्य सांगितले आणि 47व्या श्लोकामध्ये म्हटले की योगी लोकांतही जे माझ्या ठिकाणी श्रद्धा प्रेम ठेवून माझे भजन करतात ते भक्त सर्वात श्रेष्ठ असतात. भक्तांना ज्यावेळी भगवंताचे स्मरण होत असते त्यावेळी ते त्यांच्यात लीन होतात, मस्त होतात. त्याचप्रमाणे भगवंत समोर जेव्हा भक्तांचा येतो तेव्हा भगवंत सुद्धा त्यात मस्त होतात. योग क्रिया सांगत असताना भगवंत अर्जुनाला योग क्रिया सांगत असताना भगवंत तल्लीन झाले होते आणि त्याच तल्लीन अवस्थेमध्ये भगवंतांनी अर्जुनाने कोणताही प्रश्न न विचारता किंवा अर्जुनाकडून प्रश्न नसतानाही सुद्धा आपल्या प्रसन्नतेने भक्तीचा विशेष विचार सांगणे सुरू केले होते. ते या 7व्या अध्यायात आहे. म्हणजे दुसरी कोणतीही गोष्ट भगवंताला विषय निघाला आणि भगवंत जर आपल्यातच तल्लीन नसले तर त्याला कोणतीही गोष्ट आवडत नाही. तसेच भक्ताचा विषय निघाला तर भगवंतही मस्त झाले आणि त्या अवस्थेमध्ये त्यांनी अर्जुनाकडून कोणताही प्रश्न नसताना हा 7व्या अध्यायाला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि ज्ञान आणि विज्ञान याबद्दल सांगायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. ते म्हणतात की अर्जुना, माझ्यात आसक्त मनाचा आणि माझ्या आश्रित होऊन योगाचा अभ्यास करीत तू माझ्या समग्र रूपाला ज्या प्रकाराने जाणशील त्या प्रकाराने तू ते साधन करू शकतेस. स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत जसे भूमीपेक्षा जल सूक्ष्म, जलापेक्षा अग्नी सूक्ष्म, अग्नीपेक्षा वायू सूक्ष्म इत्यादी, तर तसंच भगवंत हा सुद्धा सूक्ष्माती सूक्ष्म आहे. आणि म्हणून जे काही कार्य संसारात दिसते त्या कारण रूपाने भगवंतच आहे. आणि याचे वर्णन 17व्या अध्यायाच्या 8व्या पासून 12व्या श्लोकापर्यंत आलेले आहे. भगवंत म्हणतात की मी तुला विज्ञानासहित ज्ञान सांगेल. या ठिकाणी ज्ञान हे सामान्य आहे आणि विज्ञान हे विशेष आहे. या दृष्टीने विशेष व्यापक झालेले आणि विशेषण व्याप्त झालेले अर्थात ज्ञान मोठे झाले आणि विज्ञान लहान झाले. परंतु विज्ञानाने ज्ञानाची विशेषता दाखविली.
या दृष्टीने विज्ञान मोठे अर्थात श्रेष्ठ झाले. येथे हा संसार भगवंतापासूनच उत्पन्न होतो आणि भगवंतामध्येच लीन होतो असे मानणे ज्ञान आहे. आणि सर्व काही भगवंतच आहे, भगवंतच सर्व काही बनलेले आहे, भगवंताशिवाय काही नाहीच असा अनुभव होणे विज्ञान आहे. म्हणजेच ज्ञान सामान्य झाले आणि विज्ञान विशेष झालेले आहे. जसं एखादी व्यक्ती वर्णन करीत असताना त्याची इच्छा असते की मला हे सगळं काही सांगायचं आहे, परंतु त्याला अनुभव असा येतो की त्याच्या बुद्धीत जे असते ते पूर्ण त्याच्या श्राव्य म्हणजे वर्णन त्याच्या भाषणातून निघत नाही. बुद्धीत तो जितका उतरला असतो तितकं त्याच्या मनात येत नाही आणि जितकं मनात असते तितकं त्याच्या सांगण्यात येत नाही. अशा प्रकारे जर त्याचा स्वतःचा अनुभव पूर्ण सांगण्यात येत नाही, अर्थात तो स्वतःच्या अनुभवालाही पूर्णपणे प्रगट करू शकत नाही. मग भगवंताविषयी तो कसा सांगू शकेल बरे? भगवंत म्हणतात की मनुष्यामध्ये हजारो मनुष्य भगवंताच्या ठिकाणी रुची ठेवतात, परंतु त्या हजारोपैकी कोणी एखादाच फक्त सिद्धीसाठी प्रयत्न करतो. जसे IPS UPSच्या वगैरे परीक्षा जेव्हा देतात त्यामध्ये हजारो आणि लाखो विद्यार्थी प्रयत्न करतात, परंतु पास किती होतात? फक्त 100 ते 150 लोक. आणि तेही श्रेणीमध्ये मिळवलेले लोक फक्त 25 पर्यंत असतात. यामध्ये 1-2च महत्वाचे असतात विशेषतः. आणि म्हणून इथे तीच गोष्ट इथे पण लागू होते आपल्याला की आपण प्रयत्न करतो परमेश्वराला मिळवण्याचा, पण भगवंत म्हणतात की मला मिळवण्याचा जो प्रयत्न करेल त्याला मी मिळत नाही. जो माझ्यामध्ये तल्लीन होईल त्यालाच मी प्राप्त होत असतो. आणि म्हणून इथे यांनी म्हटलेलं आहे की परमात्म्याच्या प्राप्तीलाच इथे सिद्धी असं म्हटलेलं आहे. परमात्मा सर्व देशात, सर्व कालात, संपूर्ण व्यक्तीत, सर्व वस्तूत, सर्व घटनेत, सर्व परिस्थितीत आणि संपूर्ण क्रियेत स्वतः परिपूर्ण रूपाने विद्यमान आहे. म्हणून त्यांच्या प्राप्तीत भविष्याचे कोणतेही कारणच नाही. परमात्मा तत्व कर्मजन्य नाही. जी वस्तू कर्मजन्य असते ती भविष्यात मिळत असते. त्याचप्रमाणे परमात्मा सर्वोत्कृष्ट आहेत, अर्थात त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाहीच. असा विश्वास झाल्यावर आपोआपच मन भगवंताकडे आकर्षित होते. भगवंताच्या 2 प्रवृत्ती सांगितलेल्या आहे, अपरा आणि परा. संसार अपरा प्रकृती आहे आणि जीव परा प्रकृती आहे. अपरा प्रकृती जड व निरंतर परिवर्तनशील आहे, तर परा प्रकृती चेतन आणि नित्य अपरिवर्तनशील आहे. भगवंताचे परा आणि अपरा दोघींना आपलीच प्रकृती मानतात. भगवंताचा स्वभाव असल्यामुळे अपरा प्रकृतीची स्वतंत्र सत्ता नाही, परंतु जीव जी परा प्रकृती आहे त्या पराची मात्र स्वतंत्र सत्ता आहे. अपराला सत्ता आणि महत्ता देऊन तिच्याशी आपला संबंध जीव अपराला सत्ता आणि महत्ता देऊन तिच्याशी आपला संबंध जोडतो. हा संबंध जीव 2 रीतीने मानतो. एक अहंतापूर्वक म्हणजे मी शरीर आहे, आणि एक ममतापूर्वक म्हणजे शरीर माझे आहे. या मान्यतेला संबंध संपूर्ण प्राण्यांचा उत्पन्न होण्यात कारण आहे. कारणम गुणसंगोस्य सदसद्यो निजन्मसु. वास्तविक संपूर्ण जगताचे कर्ता, कारण आणि कार्य एक भगवंतच आहे. भगवंताशिवाय दुसरा कोणी नाहीच. मत्त परंतरं ज्ञान्य किंचित असती, 7व्या अध्यायातील 7वा श्लोक. हा सिद्धांत आहे की सत्ता एकच असते, 2 नसते. म्हणून एक भगवंतच अनेक रूपात प्रकट झालेले आहे. आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी ही 5 महाभूते आणि त्यांचे कार्य शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय, या सर्वांचे मूळ कारण भगवंतच आहे. भगवंतच संपूर्ण प्राण्यांचे अनादी आणि अविनाशी बीज आहे. सृष्टीत ज्या काही क्रिया, पदार्थ, भाव इत्यादी पाहण्यात, ऐकण्यात आणि समजण्यात येतात त्या सर्वांचे बीज एक मात्र भगवंतच आहेत. कारणच कार्यरूपात परिणत होते. म्हणून कारणाची तर स्वतंत्र सत्ता असते, परंतु कार्याची स्वतंत्र सत्ता नसते. म्हणून जर कोणी साधक कार्यात भगवंताला प्राप्त करू इच्छित असेल तर त्याला भगवंत प्राप्त होऊ शकत नाही, होणार नाही. न त्वं तेषु ते मयि, 12व्या श्लोकामध्ये. जे सर्वांचे कारण असलेल्या भगवंताला शरण होतात त्यांनाच भगवंत प्राप्त होतात.
परंतु जे कारणरूप भगवंताला शरण न होता कार्यरूप सत्वादी गुणात फसतात ते जन्म मरण्याच्या चक्रात सापडतात. अशी माणसे कार्यरूप शरीर संसाराच्या संबंधाने होणाऱ्या कामनेच्या पूर्तीसाठी देवांना शरण जातात, कारण ते अलौकिक भगवंताला साधारण मनुष्यप्रमाणे लौकिक मानतात. परंतु जी माणसे तिन्ही गुणांनी मोहित होत नाही ते भगवंताला शरण होतात. अशा भक्तांचे 4 प्रकार इथे सांगितलेले आहे: अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी. या शरणागत भक्तातही जे काही भगवंतच आहेत अशा प्रकारे भगवंताला शरण होतात ते महात्मा भक्त मुक्त पुरुषापेक्षाही श्रेष्ठ असल्यामुळे अत्यंत दुर्लभ आहेत. ते भक्त भगवंताच्या कृपेने परा आणि अपरासहित भगवंताच्या समग्र रूपाला जाणतात. ते जाणल्यानंतर मन काही जाणणे शिल्लक राहत नाही, कारण त्याशिवाय दुसरी कोणती वस्तूच नाही. त्यांचा भगवंताशी आत्मीय संबंध होतो. त्यामुळे प्रतिक्षण वर्धमान प्रेमाची प्राप्ती जागृत होते आणि या प्रेमाच्या जागृतीतच मनुष्य जन्माची पूर्णता आहे. एक अपरा प्रकृती आहे, एक परा प्रकृती आहे आणि एक परा अपरा यांचे मालक परमात्मा आहे. संपूर्ण शरीर किंवा संसार अधिभूत अपरा प्रकृतीच्या अंतर्गत आणि संपूर्ण शरीर कृष्ण अध्यात्म परा प्रकृतीच्या अंतर्गत येतात. त्याचे तात्पर्य हे झाले की सर्व शरीरेही एक आहेत आणि सर्व शारीरही एक आहेत. तसेच अपरा आणि परा या दोन्ही ज्यांच्या शक्ती आहेत तो परमात्माही एकच आहे. म्हणून शरीरांच्या दृष्टीने, आत्म्याच्या दृष्टीने आणि परमात्म्याच्या दृष्टीने तिन्ही दृष्टीने आपण सर्व एक आहोत, अनेक नाहीत. संपूर्ण शरीरात एकता स्वीकार केल्यावर कोणत्याही प्राण्याशी राग अथवा द्वेष होणार नाही आणि संपूर्ण प्राण्यांच्या हिताचा भाव जागृत होईल. असे झाल्याने कर्मयोग सुगमतापूर्वक आपोआप सिद्ध होईल. कारण जर आपल्याहून भिन्न दुसरा कोणी नाहीच आणि व्यक्तिगत आपले काही नाहीच, तर मग आपल्याजवळ जी काही वस्तू आहे तिच्यात ममता होणार नाही आणि जी वस्तू नाही तिची कामना होणार नाही. ममता आणि कामना राहिली नाही तर आपल्याजवळ जी काही वस्तू आहे ती आपोआपच दुसऱ्याच्या सेवेत लागेल. संपूर्ण जीवात एकता स्वीकार केल्यावर सर्वत्र आत्मभाव अथवा ब्रह्मभाव होईल. सर्व खलविदम ब्रह्म आत्मवेदम सर्वम असे झाल्यास ज्ञानयोग सुगमतापूर्वक आपोआप सिद्ध होईल. कारण अनेक रूपाने जे जीव आहेत तेच एका रूपाने ब्रह्म आहेत. अर्थात जीव आणि ब्रह्म एकच आहे. अपरा आणि परा या दोन्ही प्रकृतींची स्वतंत्र सत्ता नाही, कारण या दोन्ही भगवंताच्या शक्ती स्वभाव असल्यामुळे भगवत स्वरूपच आहे. असे स्वीकार केल्यास सर्वत्र भगवतभाव होईल. वासुदेव सर्वम असे झाल्यावर भक्तियोग सुगमतापूर्वक आपोआप सिद्ध होईल. कारण सर्व काही भगवंतच आहे. हीच वास्तविक शरणागती आहे. जगत, जीव आणि परमात्मा तिन्हीच्या दृष्टीने आपण सर्व समान आहोत. या समतेला गीतेने योग म्हटलेले आहे. केवळ व्यवहारासाठी आहे, विषमता केवळ व्यवहारासाठी आहे, जी अनिवार्य आहे, कारण व्यवहारात समता संभवतच नाही. म्हणून साधकाची दृष्टी सम असावी. सर्वत्र समदर्शन, पंडिता समदर्शिना, समबुद्धी विशीर्विते, सर्वत्र समबुद्धया अशा अनेक शब्दांनी वेगवेगळ्या व्यवहारात वेगवेगळ्या स्वाभाविक आहे, परंतु भावात भेद तर मनुष्याने आपल्या रागद्वेषाने उत्पन्न केला आहे. रागद्वेषामुळेच मनुष्याने जगत, जीव आणि परमात्मा तिन्ही अनेक भेद निर्माण केले आहेत, जे त्याच्या जन्ममरणाचे कारण आहे. जो कोणालाही परका मानतो, कोणाचेही वाईट इच्छितो, पाहतो आणि करतो आणि संसारापासून काही इच्छितो, तो कर्मयोगी होऊ शकत नाही, ज्ञानयोगी होऊ शकत नाही आणि भक्तियोगी तर नाहीच नाही. जगत, जीव आणि परमात्मा या तिन्हीवर विचार केला तर स्वतंत्र सत्ता एका परमात्म्याचीच आहे. जगत आणि जीवाची स्वतंत्र सत्ता नाही. जगताला जीवानेच धारण केले आहे. ययदन धार्यते जगत, अर्थात जगताला सत्ता जीवानेच दिली आहे. म्हणून जगताची स्वतंत्र सत्ता नाही. जीव परमात्म्याचा अंश आहे. ममैव अंश जीवलोके असे 15 अध्यायात म्हटले आहे. जीवाची स्वतंत्र सत्ता नाही. तात्पर्य हे आहे की जगताची सत्ता जीवाच्या अधीन आहे आणि जीवाची सत्ता परमात्म्याच्या अधीन आहे. म्हणून एका परमात्म्याशिवाय दुसरे काहीही नाही. जगत आणि जीव दोन्ही परमात्म्यातच भासत आहे. इतके बोलून मी माझं सारांश संपतो. छान जय श्री सांगितलं कृष्ण. ताई.
वाचूनच दाखवलं. हो, ज्ञानेश्वरी मधून वाचा का? नाही आपल्या साधक साधक संजीवनी. संजीवनीच्या शेवटच्या पानावर आहे ना 7व्या अध्यायाचा साधक, हा हा तिथूनच वाचलं. चालेल. अजून काही कोणाला बोलायचंय का थांबायचं आपण इथे आज? बरं.